नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आज आपलं प्रकरण चाललेलं आहे 41व जीवन मृतक अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 7 ते 9. आपला भाग चाललाय 235वा. प्रथम आपण 7वा दोहा ऐकणार आहोत. मन मर्या ममता मुई अहम गई सब छूटी, जोगी था सौर में गया आसनी रही विभूति. मन मर्या ममता मुई अहम गई सब छूटी, जोगी था सौर में गया आसनी रही विभूती. दोह्याचा अर्थ ऐकूयात. मनाला मारल्यामुळे संसाराबद्दलचा ममत्व भाव संपुष्टात आला. तसंच अहमभावातूनही सुटका झाली. जो योगी होता तो भगवंतांच्या भक्तीत रमून गेला. त्याचं आसन म्हणजेच राखेचा ढीग झालाय. कबीर मृत्यू म्हणजे काय ते स्पष्ट करतायत. आत्मसाक्षात्कारात बाधक असतो तो अहमभाव, ममत्व. आणि ममत्व भाव नष्ट झाला की साधक रामस्वरूपी एकरूप होतो. सर्वत्र एकच परमात्म तत्व भरून राहिलेलं आहे याची त्याला जाणीव होते. बाह्याकारी देह दिसत असतो, पण देह अहंकार नष्ट झालेला असतो. त्यामुळे ते असतं फक्त शरीर. लाकूड जळलं की लाकडाच्या आकाराची राख दिसावी ना, तसं अहंभाव जळून गेल्यामुळे केवळ विभूती स्वरूप देह तेवढा दिसतो आणि या जन्मातच तो जीवनमुक्त होतो. तर आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. मन मेले ममता ही मेली नाही अहंभाव, योगी स्वरूपी विलीन झाला नाही देहभाव. मन मेले ममता ही मेली नाही अहंभाव, योगी स्वरूपी विलीन झाला नाही देहभाव. पुढचा 8वा दोहा ऐकूयात. जीवन थै मरे बहु भलऊ, जो मरे जाने कोई, मरने पहले जे मरे कलिया जरावर होई. जीवन थै मरे बहु भलऊ, जो मरे जाने कोई, मरने पहले जे मरे कलिया जरावर होई. कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात. अजरावर, अजरावर म्हणजे अमर, आश्चर्यचकित. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जर मरणं म्हणजे काय हे समजलं तर जीवनापेक्षा मृत्यूच चांगला आहे. कलियुगात मृत्यू येण्याआधीच मरणं ही आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे आणि तोच अजरामर होतो. कबीर इथे सांगतात की मृत्यू येण्याआधीच मृत होऊन राहणं हे चांगलं आहे. कामना, वासना, ममत्व, अहंभाव यांच्या जाळ्यात अडकल्यावर जीवाला पुन्हा पुन्हा मृत्यू पावावं लागतं. म्हणून या कामना आणि वासनाच मारून टाकायला हव्यात. कामना आणि वासना मारून टाकणं म्हणजे मृतक होऊन राहणं. त्यामुळे मन निर्मल होऊन ब्रह्माग्नी प्रज्वलित झाल्यामुळे जीव ब्रह्मस्वरूप होऊन जाईल. जिवंत असणं आणि मृत्यू पावणं या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत. मनुष्य जिवंत आहे याचा अर्थ तो मृत झालेला नाही आहे. जिवंतही आहे आणि मृत्यूही पावलेला आहे अशी स्थिती दिसून येत नाही. मग खरा मृत्यू कोणता आहे? तर खरा मृत्यू म्हणजे शरीराची आस सोडून सर्व प्रकारच्या वासना नाहीशा करून केवळ रामाधारे जीवन व्यतीत करणं हा खरा मृत्यू आहे. त्यामुळे जीव बाह्यतः शरीराने जरी जिवंत दिसत असला तरी वासना मेल्यामुळे तो मृत स्वरूपच असतो आणि असा मृत्यू आल्यामुळे तो अजरामर होतो, तो जीवनमुक्त होतो.
आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. जीवित असून मृतक झाला, खरे जाणे जो मरण. मृत्यू येण्या आधी मरे जो, जीवन मुक्त जाण. जीवित असून मृतक झाला, खरे जाणे जो मरण. मृत्यू येण्या आधी मरे जो, जीवन मुक्त जाण. पुढचा दोहा घेऊयात, 9वा. खरी कसोटी राम की, खोटा टिके न कोई. राम कसौटी जो टिकै जो, जीवत मृतक होई. खरी कसोटी राम की, खोटा टिके न कोई. राम कसौटी जो टिकै जो, जीवत मृतक होई. अर्थ ऐकूयात. ईश्वराची कसोटी ही खरी कसोटी आहे. खोटी व्यक्ती त्या कसोटीवर टिकतच नाही. जो रामाच्या कसोटीवर टिकतो तो जिवंतपणीच मृतवत होतो, म्हणजेच तो जीवनमुक्त होतो. सोन्याचा चोखपणा पाहण्यासाठी ते कसोटीच्या दगडावर घासून पाहिलं जातं. जे कसोटीच्या दगडावर टिकतं तेच खरं सोनं असतं. तसंच जीवाच्या बाबतीतही ईश्वर भक्ती हा कसोटीचा दगड आहे. ईश्वर कसोटीवर जो खरा जुतरतो तोच जुतरनं उतरतो, तो जिवंतपणीच मृत होतो असं कबीर म्हणतात. जिवंतपणीच मृत होतो म्हणजेच तो जीवनमुक्त होतो. ईश्वर भक्तीच्या कसोटीवर जो टिकत नाही तो पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि पुन्हा पुन्हा मृत्यूही पावतो. ईश्वर भक्त जिवंतपणीच मृत झालेला असल्यामुळे पुन्हा जन्माला येण्याचं कारण राहतच नाही, कारण तो मायाजालापासून निर्लिप्त राहतो. मायेच्या आकर्षणांपासून तो दूरच राहतो आणि त्यामुळे मायेच्या पकडीतूनही तो निसटून जातो. आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि ह्या मराठी साखीबरोबरच आजचा भाग आपण इथेच संपूर्ण करूयात. खरी कसोटी रामाची तर, खोटा टिके न कोणी. राम कसोटीवरी टिके जो, जीवन मुक्त तो होई. खरी कसोटी रामाची तर, खोटा टिके न कोणी. राम कसोटीवरी टिके जो, जीवन मुक्त तो होई.